तर सगळे निकाल तुम्ही एनडीटीव्ही मराठीवरती पाहणार आहात। मात्र एक निकाल जो तुम्हाला दिसतोय ती सुरतमधली जागा आहे, जिथे भाजपचा उमेदवार हा आधीच विजयी झालेला आहे। भाजपमधले सुरतचे उमेदवार जे आहेत मुकेश जलाल ते इथून विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे ती आधीच भाजपची जिंकलेली जागा आपल्याला पाहायला मिळते। वळत पुढे राज्याकडे नांदेड लोकसभा मतमोजणी केंद्रावरती कर्मचाऱ्यांच्या रांगा लागल्यात। सगळे मतमोजणी कर्मचारी त्यांची तपासणी करून ते केंद्रात जात आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। नांदेड लोकसभेसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे, पण त्यापूर्वी मतमोजणी करणारे जे कर्मचारी आहेत ते सकाळी 5:30 वाजल्यापासून इथं रांगा लावून मतमोजणी केंद्रामध्ये जात आहेत। यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याची पोलिसांमार्फत तपासणी केली जाते की त्यांच्याकडे कुठलाही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असता कामा नये। टपाली मतदान जे आहे ते जिल्ह्यात आतापर्यंत 5200च्या आसपास झालेलं आहे। 11,28,564 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। आता या सर्व मशीन्स आणि पोस्टल बॅलेटची सुमारे 800 कर्मचाऱ्यांमार्फत मतमोजणी होणार आहे। प्राथमिक पहिला ट्रेन येण्यासाठी सकाळचे 10 वाजण्याची शक्यता आहे आणि दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड लोकसभेचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। योगेश लाटकर, एनडीटीव्ही मराठी, नांदेड।